जलगांव और नासिक में विधान परिषद चुनाव को लेकर चली आ रही बगावत का मुद्दा अब लगभग सुलझ गया है। महायुति के लिए राहत की खबर है कि दोनों जिलों में बागी उम्मीदवारों को लेकर सहमति बन गई है और अब सिर्फ आधिकारिक घोषणा बाकी है। मंत्री गिरीश महाजन ने संकेत दिए हैं कि इस संबंध में अंतिम घोषणा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही स्वयं करेंगे। महाजन ने कहा कि शिंदे के साथ इस मुद्दे पर चर्चा हो चुकी है और आगे की जानकारी वही देंगे। उनके मुताबिक जलगांव और नासिक दोनों सीटों पर महायुति का रास्ता अब साफ हो गया है। अजून मी आता इथे आलेलो आहे, कोणाशी बोललोय नाही, कोणाशी भेट झालेली नाही। मला वाटतं त्यांचे नेते तुमचे शिंदे साहेब शिवसेनेचे नेते ते खाली सूचना देतील। तुम्ही वरती बोल 5-7 दिवस आपण बघितलं सगळं कसं कसं चालू होतं, नाशिकला काय काय झालं ते आज तिथं आटोपलेलं आहे। त्याचा काही प्रश्नच नाही। दिवस थोडेसे राहिले तर काय राहतं त्याला काय मतदारी थोडेसेच आहे। बाबा आता काय लगेच आता तिथे आता 2 तास झाले तर लगेच बैठक घेतील की सगळे मंत्री इथे, ठीक आहे ना। आता मी सांगितलेलं होतं की इकडचा प्रश्न मिटला की इकडचा मिटणार आहे आणि तो जवळपास मिटलेलाच आहे। फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिलेली आहे। जळगावची फॉर्मॅलिटी बाकी सगळ्यांची बोलणं झालेलं आहे। मुख्यमंत्री मोदींची बोलणं, शिंदे साहेबांचं माझं तर रोजच बोलणं सुरू आहे। सावंत साहेब आम्ही रोज सोबत दादा भुसे आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 जागा आहेत, जळगाव आणि नाशिक, दोन्ही क्लिअर झालेले आहे। निर्णय झाल्यासारखाच आहे, जाहीर करतील। गुलाब मला वाटतं आज इथे नाही आहेत, मुंबईला आहे, त्यांची बैठक आहे, त्यामुळे होईल उद्या परवा। मला वाटतं शिंदे साहेबच ते जाहीर करतील तिकडनं, टेन्शन नाही। कधीपर्यंत करायचं? आताही होईल, लगेचही होईल तुम्ही म्हणाल तर। गणून टाका लगेच। आता काही कुठला प्रश्न राहिलेला नाही, तर सगळे प्रश्न सुटलेले आहेत। आता दोन्ही जागांचा मार्ग मोकळा झालेला आहे। शुभेच्छा आहेत त्यांना। चांगलं आहे, राहुल गांधी आणि शरद पवार साहेबांची टीम मिळून चांगलं काम करतील, त्यांना शुभेच्छा आहेत। सक्षम विरोधी पक्ष इथं राहायला पाहिजे राज्यामध्ये, आता काही शिल्लकच राहिलेलं नाही। तुम्ही ठेवत नाही ना, सगळ्यांनी वेगवेगळं ऊन पाहिलं, एकत्र ऊन पाहिलं, पण कुठे काय तुम्ही ठेवत नाही विरोधी पक्ष। आता परवाच उद्धवजींनी विचारलं त्यांना त्यांच्या बैठकीमध्ये दिलेला की आपला चेहरा कोण, अजून परत भानगडी सुरू झाल्या। पंतप्रधान पदाचा पुढचा चेहरा कोण विचारलं तर ते सुद्धा ते सांगू शकत नाही, सांगू शकणारही नाही, नाहीतर ते सगळे अजून परत वेगवेगळे होतील। त्यामुळे राज्यात असेल काय, देशात असेल काय, सगळे 12 वाजलेले विरोधी पक्षाचे आपण बघतात। थोडे दिवस चालणार या गोष्टी। तुम्ही बघितलं दिल्लीमध्ये एवढे मोठे दिवस गाजावाजा केला, काय झालं? काहीच होत नाही। आता त्यांचं ठीक आहे, आता त्यात काही मंत्र्यांनी प्रश्नपत्रिका फोडली का त्यांचा हात आहे असं कुठे काही आहे का? उगाच काहीतरी आपलं मागणी करायची म्हणून करायची, असं नाही काही राजीनामा होत नाही आणि अशा काही प्रश्न सुटणार नाही। आता ज्या परीक्षा होत आहेत तर आपण बघितलं किती काटेकोरपणे आणि किती व्यवस्थितपणे त्या त्यांचे पार पडलेले आहेत। अगदी मिलिटरीचं सैन्याचं सुद्धा काही वायुसेनेचं सुद्धा सहकार्य घेतलं गेलेलं आहे। पंतप्रधान मान्य मोदीजी हे स्वतः त्याकडे बघतायत। म्हणून मला असं वाटतं की राजीनामा मागणं वगैरे हे तर